तर आज आपण पाहणार आहोत सुसंस्कृत स्टोरीचा दुसरा भाग. मी भाग कंटिन्यू करू शकले नाही कारण माझी तब्येत जरा खराब होती. तर आज आपण पाहूया सुसंस्कृत स्टोरीचा दुसरा भाग. सुधीर रावांनी जगन्नाथ शंकरचे शिष्यवृत्ती मिळवणारे तुम्ही कीर्तनाऐवजी काही दुसरं का केलं नाहीत? साने म्हणाले. सुधीरराव, देवाची इच्छा, तो ठरवतो म्हणाले. पण साने काही पाठ सोडायला तयार नव्हते. नम्रताला सानेंचे प्रश्न खटकत होते. रामदासी कीर्तनाने पंचक्रोशी पवित्र करणाऱ्या माझ्या संत प्रवृत्तीच्या बाबांबद्दल त्यांना थोडाही आदर नाही हे तिला दिसत होतं. पण नितेश ते प्रश्न ऐकून इतका गप्प कसा बसतो आहे हे तिला कळत नव्हतं. खिडकीतून विठू काकांनी मुलगा छान आहे असं दाखवलं व ती खुदकन हसली. विठू काका तिच्या जन्मापासून त्यांच्याकडे येत असत. कीर्तनाला येणारे एक साधक म्हणून सुधाकर बुवांसाठी आपण काहीतरी करावं ही प्रबळ इच्छा. ते येत व बगीचा सुंदर करून जात. कधी बुवांशी चहा घेत, गप्पा मारत तर कधी नम्रताला बागकाम शिकवत. डॉक्टर साने नम्रताला म्हणाले, संस्कृतचे क्लास तुम्ही घेऊ शकता. उठून बाहेर कुठे जाऊन नोकरी करायची जरूरत नाही. ते नितेशला काही बोलूच देत नव्हते. म्हणून सुधाकरराव म्हणाले, नम्रता, नितेशला बाग दाखव ना आपली. ते दोघे बाहेर गेले. नितेश चांगला मुलगा होता. वडिलांपुढे मात्र एक अक्षरही मायलेक बोलू शकत नाही हे नम्रताला जाणवले. त्यांनी काही वेळ गप्पा मारल्या व अंजलीबाईंनी चहा प्यायला आत बोलावले म्हणून ते आत गेले. नम्रता म्हणाली, अहो विठू काका, आत या ना चहा प्यायला. डॉक्टर साने चहाचा कप हातात घेऊन बाग पाहण्यास दाराकडे वळत असतानाच आत येणाऱ्या विठू काकाला धडकले व चहा धक्का लागून त्यांच्या शर्टवर सांडला. नॉनसेन्स, ते काकांकडे रागाने पाहत ओरडले. काका बिचारे हातातल्या फडक्याने चहा पुसू लागले. पण नितेशचे बाबा ओरडले, ते घाणेरडं फडकं माझ्या कपड्यांना लावू नको. दिसत नाही हातात चहा आहे माझ्या? काका शर्मिंदे होऊन खाली बघत उभे राहिले. नम्रता एकदम उभी राहिली. ती सान्यांना बघून म्हणाली, तुमचा चहा सांडला का? हो मग, हा गावठी माणूस येऊन धडकल्यावर आणि काय होणार? नम्रता हसली. नाही डॉक्टर साहेब, तुमचा चहा सांडला कारण तुमच्या कपात चहा होता. तुमच्या कपात जर कॉफी असती तर कॉफी सांडली असती, बरोबर ना? डॉक्टर साने चिडून म्हणाले, यात विशेष काय सांगितलंस? जे कपात आहे तेच सांडणार का पाणी सांडेल? आपण मोठे डॉक्टर आहात. बरोबर आहे, जे आत आहे तेच बाहेर सांडणार. आयुष्यात असे अनेक धक्के बसणार आहेत, परिस्थितीचे, नातेसंबंधाचे. आणि आज जर विवेक, नम्रता, कृतज्ञता असेल तर त्या धक्क्यांनंतरही हे गुणच बाहेर सांडतील. पण आपल्या आत जर तुच्छता, अहंकार, क्रोध असेल तर तेच बाहेर पडणार ना, ज्याचा मला गेले 2 तास त्रास होत आहे. नितेश मला आवडला आहे, पण आपल्यापुढे तो काही बोलू शकत नाही. त्याच्यात नम्रता आहे, माझ्या आईबाबांबद्दल आदर आहे आणि आपले बाबा आज कसे बोलतील ही काळजीही आहे. ते मला बाहेर अंगणात समजलं, म्हणूनच मला तो अजून आवडला. पण भारतीय समाजात लग्न होतं तेव्हा ते 2 कुटुंबांचं असतं. आमचं लग्न झालं तर माझे कीर्तनकार बाबा आपले व्याही होणार, याचा तुम्हाला त्रास होईल. ते व्यवहाराच्या दृष्टीने आपल्या तोलामोलाचे नाहीत, पण ज्ञानाच्या बाबतीत त्यांची कोणी बरोबरी करू शकणार नाही. मी घरात संस्कृतचे क्लास घेणार नाही. मी विद्यापीठात जाऊन संस्कृत शिकवणार आहे. मी पण डॉक्टर होत आहे. पण कालिदासाच्या वाङ्मयावर रघुवंशातील भाषा थोडी कृत्रिम का वाटते व मेघदूत मनाला का भिडतं हे विद्यार्थ्यांना शिकवणारी. आणि हे आमचे विठू काका आहेत ना, त्यांचा मान राखणारच घर मला हवं आहे. तिचे डोळे भरून येऊन आवाज कापरा झाला होता. बरं झालं की आत जे असतं तेच बाहेर सांडतं. निदान मला कळलं तरी. नितेश, तू जेव्हा डॉक्टर साहेबांना सांगू शकशील ना, बाबा तुमचं आज चुकलं किंवा बरोबर आहे, त्या दिवशी येऊन माझा हातात घे. ती थांबली. डॉक्टर साने जळजळीत नजरेने बायको व मुलाकडे बघत म्हणाले, चला इथून. खालच्या दर्जाच्या लोकांशी नातं नाही जोडायचं आपल्याला. ते तावातावानं बाहेर पडले. त्यांची पत्नी दुःखी चेहऱ्याने बाहेर पडताना बघून नितेश म्हणाला, आई थांब, मला नम्रता पसंत आहे. मी तिच्याशीच लग्न करणार आहे. आईनं प्रेमानं नम्रताला जवळ घेतलं आणि सुधीरराव व अंजलीबाईंना त्या म्हणाल्या, सुसंस्कृत आहे मुलगी असं ऐकलं होतं, पण आज सुसंस्कृत म्हणजे काय समजलं. नम्रता व नितेश नजरेत नजर घालून तो क्षण अनुभवत उभे होते. बाहेरून डॉक्टर साने गाडीचा हॉर्न वाजवत होते, पण काही वेळात थांबले. आत असलेलं सारंच बाहेर सांडून जगाला दिसू नये म्हणून नम्रता हॉर्न थांबलेला बघून मनातच हसली.
आयुष्य मोकळा कप देतं. तो कशानं भरायचा आहे आपल्या हातात आहे. या विचारात असताना नितेशनं तिचा हात हातात घेतला व अंगठी पुढं केली. सुधीरराव रामकृष्ण हरी म्हणत स्मित हास्य करत डॉक्टरांना आत बोलवायला बाहेर गेले. खरंच सुसंस्कृत होते म्हणूनच. तर ही स्टोरी इथंच पूर्ण झाली. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व अशाच नवनवीन स्टोऱ्यांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.